नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण मंदिरांपैकी 7वे मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेले श्री विघ्नहर गणपती मंदिर ओझर या मंदिराची कथा, या मंदिराची स्थापत्य कला आणि आख्यायिका याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. जर तुम्ही भारतातील सर्वोत्तम मंदिरांपैकी एकाला भेट देण्याचा विचार करत असाल तर श्री विघ्नहर गणपती मंदिर ओझर हा तुमच्यासाठी योग्य पर्याय असू शकतो. ओझरचे विघ्नेश्वर मंदिर म्हणूनही ओळखले जाणारे हे मंदिर विशेषतः भगवान गणेश किंवा गणपती बाप्पाला समर्पित आहे. त्यांना हत्तीच्या डोक्याचे बुद्धीचे देव म्हणून ओळखले जाते. श्री विघ्नहर गणपती मंदिर ओझरबद्दल माहिती घेऊ. श्री विघ्नहर गणपती मंदिर ओझर हे त्याच्या सोनेरी घुमट किंवा सोन्याच्या कलशासाठी लोकप्रिय आहे. ते त्याच्या दीपमाळा किंवा मजबूत स्तंभासाठी देखील प्रसिद्ध आहे. उपलब्ध असलेल्या सर्व अष्टविनायक मंदिरांपैकी विघ्नेश्वर मंदिर हे एकमेव असे मंदिर आहे जिथे सोनेरी घुमट आणि शिखर आहे. ओझर हे बहुतेकदा 7वे मंदिर म्हणून ओळखले जाते, जे अष्टविनायक दर्शन यात्रेत भेट दिले जाते. गणेशाच्या उपासनेचे स्वरूप विघ्नेश्वर किंवा अडथळ्यांचा देव, अडथळे दूर करणारा आणि इतर म्हणून ओळखले जाते. हे गणेश आणि विघ्नासूर, अडथळ्यांचा राक्षस यांना पराभूत करण्याच्या त्यांच्या शक्तीशी संबंधित आहे. हे देवता बहुतेक त्यांच्या 2 पत्नी रिद्धी आणि सिद्धी सोबत दिसतात. आता आपण श्री विघ्नहर गणपती मंदिर ओझरचा इतिहास पाहू. ओझर श्री विघ्नहर गणपतीशी थोडा इतिहास जोडला गेला आहे, ज्यामुळे तो जनतेमध्ये अधिक लोकप्रिय झाला आहे. पेशवे बाजीराव प्रथम यांचे धाकटे भाऊ आणि लष्करी सेनापती चिमाजी अप्पा यांनी पोर्तुगीजांकडून वसई किल्ला ताब्यात घेतल्यानंतर हे मंदिर काढून टाकले आणि मंदिराच्या शायरवर सोन्याचे मढवले. नंतर 1967 मध्ये गणेश भक्त अप्पा शास्त्री जोशी यांनी मंदिर काढून टाकले. जरी ओझर हे अष्टविनायक यात्रेत भेट देणारे 7वे मंदिर मानले जात असले तरी बहुतेक वेळा यात्रेकरू ओझर 5व्याला भेट देतात, कारण तो अधिक सोयीस्कर मार्ग आहे. आता आपण श्री विघ्नहर गणपती मंदिर ओझरचे ठिकाण पाहू. श्री विघ्नहर गणपती ओझर हे पुणे-नाशिक महामार्गापासून पुण्यापासून 85 किलोमीटर अंतरावर आहे. ते नारायणगावच्या उत्तरेस सुमारे 9 किलोमीटर अंतरावर आहे. लेण्याद्रीच्या इतर गणेश मंदिरांसह ओझर हे पुण्याच्या जुन्नर तालुक्यात आहे. ओझर हे प्रामुख्याने कुकडी नदीच्या काठावर बसलेले आहे, जे एडगाव धरणाजवळ आहे. आता आपण पाहूया श्री विघ्नहर गणपती मंदिर ओझरला भेट देण्याचे उत्तम वेळ. श्री विघ्नहर गणपती मंदिर पुण्यात आहे आणि तुम्ही वर्षभर या ठिकाणी भेट देऊ शकता. येथे हवामान महत्त्वाची भूमिका बजावणार नाही. तथापि पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे तुमचा प्रवास सुरू करणे गैरसोयीचे असू शकते. परंतु मुख्य उत्सव वर्षाच्या याच वेळी आयोजित केला जातो, त्यामुळे त्यावेळी तुम्हाला भाविकांची मोठी गर्दी दिसेल. जरी मुसळधार पाऊस पडला तरी उन्हाळ्याच्या महिन्यात दुपारच्या वेळी उष्णतेमुळे गणपतीची यात्रा करणे अस्वस्थ करते. कडक उन्हापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी सनग्लास किंवा टोपी घाला किंवा उन्हाचा त्रास टाळण्यासाठी तुमचे कान आणि डोके स्कार्फने झाकण्याचा प्रयत्न करा. ऑक्टोबर ते मार्च हा सर्वोत्तम काळ असतो. या काळात तापमान मध्यम आणि आल्हाददायक राहते. आता आपण श्री विघ्नहर गणपती मंदिर ओझरची वास्तुकला पाहू. हे पूर्वाभिमुख मंदिर आहे, ज्यामध्ये प्रशस्त अंगण, भव्य प्रवेशद्वार आणि शिल्पकला आणि भित्तिचित्रे आहेत. मंदिराभोवती एक मोठे प्रवेशद्वार असलेल्या भिंतीच्या आवारात आहे, ज्याच्या कडेला पुन्हा 2 मोठ्या दगडी द्वारपालांच्या शिल्पांनी सजवलेले आहे. त्यांच्या लिंटेलवर बेस रिलीफमध्ये 4 संगीतकारांची रांग देखील आहे. तुम्हाला लेण्याद्री मंदिर आणि भिंतीवर उभा असलेला शिवनेरी किल्ला देखील दिसतो. प्रवेशद्वाराजवळ आणि 7 कुंडांच्या कमानींच्या एका सुरेख कॉरिडॉरच्या अगदी समोर 2 मोठे दिव्यांचे मनोरे आहेत.
प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना तुम्हाला ध्यानासाठी डिझाईन केलेल्या लहान खोल्या दिसतील. पुन्हा अंगण झुकलेले आहे. मध्यवर्ती मंदिराला 3 प्रवेशद्वार आहेत, ज्यांच्या बाजूच्या खांबावर आणि कपाळावर शिल्पे कोरलेली आहेत. मध्यभागी असलेल्या कपाळावर गणेशाची मूर्ती आहे, जी माकडे आणि पोपटांनी वेढलेली आहे. या मंदिरात 2 दालने आहेत आणि भित्तिचित्रांनी आणि रंगीत शिल्पांनी भरलेले आहेत. शिखर सोन्याच्या पट्ट्याने मडवलेले आहेत. पुढे 2 रुंद दगडी प्रकार आहेत. आता आपण पाहूया श्री विघ्नहर गणपती मंदिर ओझरचे महत्त्व. अष्टविनायक दर्शन हे महाराष्ट्रातील गणेशाच्या 8व्या पवित्र मंदिरांपैकी एक मानले जाते. येथे गणेशाचे रूप विघ्नेश्वर किंवा विघ्नांचा देव म्हणून पूजले जाते. हे रूप गणेशाने विघ्नासुराला म्हणजेच विघ्नांच्या राक्षसाला पराभूत केल्याच्या आख्यायिकाशी संबंधित आहे. आता आपण पाहूया श्री विघ्नहर गणपती मंदिराची आख्यायिका. तमिळ विनायक पुराणातील नोंदीनुसार राजा अभिनंदनने यज्ञ केला आणि त्याने भगवान इंद्राला कोणताही नैवेद्य दाखवला नाही. म्हणून संतप्त इंद्राने कालाला यज्ञ नष्ट करण्याचा आदेश दिला. काल विघ्नासुराचे रूप धारण करतो आणि त्याचा नाश करतो. त्या काळात ऋषींनी ब्रह्मदेवाकडे मदत मागितली, ज्यांनी त्यांना भगवान गणेशाची पूजा करण्याचा सल्ला दिला. प्रार्थना ऐकून गणेश राक्षसाची लढायला सुरुवात करतो. विघ्न फक्त अशा ठिकाणीच राहावे अशी व्यवस्था करण्यात आली होती जिथे गणेशाचे आवाहन केले जात नाही. म्हणून राक्षसाला दूर करण्यासाठी अष्टविनायक यात्रा मंदिराची स्थापना पूजा करण्याचा सल्ला दिला. आता आपण पाहूया श्री विघ्नहर गणपती मंदिरातील सण आणि कार्यक्रम. शास्त्रोक्त अष्टविनायक यात्रा मंदिरात गणेशाशी संबंधित नेहमी सण साजरे केले जातात. ते म्हणजे गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती. गणेश जयंतीच्या वेळी मंदिराला रोषणाई आणि फुलांनी सजवले जाते. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येथे दर्शनासाठी येतात. तसेच 5 दिवसांचा उत्सव कार्तिक पौर्णिमेला सुरू होतो आणि दीपमाला प्रज्वलित केल्यावर साजरा केला जातो. पुन्हा भाद्रपद शुद्ध चतुर्थी आणि माघ शुद्ध चतुर्थी हे पवित्र प्रसंग आनंदाने साजरे केले जातात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.